तर संदीप तर दिनेश हिरामन पाटील जर आपण आला असेल तर या व्यासपीठावरती नार हॉस्पिटलचे डायरेक्टर तर संदीप पडवे यांच्याकडनं शुभेच्छा सोनारपाडा टीमला. तर सोनारपाडा संघ कुठे जाऊ नका, यानंतर तुम्हाला लगेच मॅच 4 षटकांची खेळायची आहे यातून विजेता संघासोबत. त्यानंतर मग आपण तिसऱ्या राऊंड पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅचकडे वळणार होतं. त्या अगोदर सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण इथे खेळणार. ज्या प्रकारे काल आपण खेळली होती नीता स्फूर्ती वडवली बी आणि रिची 11 देसाई संघामध्ये आपण सेकंड राऊंड खेळलो होता. तर समय जोडी मैदानात दाखल झाली. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर विशाल 9 सेकंडला सूरज फौजदार आहेत आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज सूरज मडवी. सूरजला हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर रघुनाथ भोर यांच्याकडनं रघुनाथ 11 याच्याकडनं हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. प्रेमनाथ काळ यांच्याकडनं तर पहिल्या चेंडूची एक धाव घेतली विशालने. प्रेमनाथ काळ रघुनाथ 11 यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी सूरजसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. कारण रघुनाथ 11 संघामध्ये सातत्याने खेळतात. सूरज टू सूरज आणि हा चेंडू सरळ जाईल, मात्र टायमिंग व्यवस्थित झाला नाही बघा. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमा पलीकडे जाईल. सूरजलाही यकीन होत नाहीये, मलाही यकीन होत नाहीये ज्याप्रमाणे फटका त्यांचा होता. आणि सूरज षटकार पाहायला मिळेल, मात्र हवेचा वेग आपण पाहिला निरंजन सर. तर चेंडू आतमध्ये आला आणि मात्र शून्याचा शिकार झाला. इथे सूरज फौजदार तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिला धक्का जरूर लागलाय. एक या धावसंख्येतून तुम्ही पाहता यश मिळालंय, कारण ज्या गोलंदाजासाठी हॅट्रिकसाठी रघुनाथ 11 आपण पाहिला प्रेमनाथ काळ यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि यश मिळालंय सूरजला. ह्यावेळेस मात्र चेंडूची गती कमी केली, मात्र ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेर चेंडू होतं हे सांगतायत पंच निरंजन सावंत सर. आणि वाईटचा इशारा येतोय. पण कॅप्टन सचिनला तुम्ही पाहतायत 2 धावा धावपळ दिलेल्या आहेत, मात्र धक्का जरूर लागलाय गावदेवी खार्डी टीमला. मोठा धक्का लागलाय. सूरज फौजदारची भूमिका खूप महत्वाची आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय सुभाष वाडी सरांनी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. एका बाजूला गावदेवी खार्डी, दुसऱ्या बाजूला अनिल वालिलकर प्रतिष्ठान ओम साई स्पोर्ट नागाव संघ. डिसिजन आपण आपल्याकडे येणं अजूनही बाकी आहे. बघायचं काय डिसिजन येतोय. फलंदाज बाद असेल. सांघिक यश मिळालंय नागाव टीमला. पहिला फलंदाज झेलबाद आणि दुसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. करण मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज बाद होते. 2 धक्के लागले या षटकामध्ये. ते गावदेवी खार्डी संघ थोडीशी घाई दाखवतो इथे. 2 बाद 2 अशी धावसंख्या. विशालने कॉल दिला एका धावेचा, मात्र फिल्डिंग खूप चांगली. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 10 धावाने ओमचे आगासन संघ पराभूत झालं. त्याचं कारण त्यांची फिल्डिंग. कारण फिल्डिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते फिल्डिंगचं स्टँडर्ड काय असते दाखवलंय नागाव टीमने. आता मात्र 2 बाद 2. चौथ्या क्रमांकावरती अनिकेत निवगर येत आहेत. विशाल मात्र 9 सेकंडला आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सूरज मडवी
श्रद्धांजली चषक देसाईच्या मैदानात आपण पाहिलं तर 3 सामने या संघाने जिंकले, मात्र पडले संघाविरुद्ध पराभूत त्यांना नक्कीच पत्करावा लागला. इथे मात्र हलकंसं अपील करतात वारंवार, प्रत्येक चेंडूवरती अपील आपल्याला पाहायला मिळते नक्कीच, पण ते सांगतायत बॅट कट आहे, एकदा अजून ऍड होईल. पाच चेंडू आतापर्यंत सूरजने फेकले, 4 धाबा, तीन धावा खर्च केलेत, एक यश त्याला मिळालं, एक फलंदाज धावचित बाद झालाय, म्हणजे संघ थोडासा अडचणीत आहे गावदेवी खार्डी संघ. चांगली गोलंदाजी, एस्ट्रिएक्शन थोडंसं खराब होत आहेत, मला वाटतं एस्ट्रिएक्शन आपण पाहिलं तर तिथे रुपेश पाटील आहेत. आणि षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर फक्त 3 धावा दिल्या सूरज मडवीने. रघुनाथ 11 या संघामध्ये सुद्धा तुम्ही खुल्या गटातनं पाहत असता सूरजला, त्यामुळे हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा होतं. विशाल मात्रेला थोडंसं शांत ठेवलं, या षटकामध्ये 2 धक्के लागले, थोडंसं बॅकफुलर एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले, त्यामुळे थोडासा अडचणीत दिसतोय गावदेवी खार्डी संघ. पहिला सामना सोनारपाडा संघाने जिंकलाय, मात्र फाईट खूप चांगली केली, कारण पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त 19 धावा केल्या होत्या टीम आपण पाहिलं तर आकाशने, त्यामुळे दबाव नक्कीच त्यांच्यावरती हर्षद थोडासा निर्माण झाला, कारण पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्त्वाची असतात. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्त्वाची असतात, कारण फील्ड रेस्ट्रिक्शन आपण पाहिलं, फिल्डर जास्त बाहेर नसतात. पहिल्या पॉवरमध्ये 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. आणि या पॉवर प्लेच्या षटकात 3 धावा दिल्यात, म्हणजे कंजूस गोलंदाजी केली सूरज मडवीने. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज राकेश पाटील. इथे मात्र काय प्रयत्न होता रुपेश पाटीलचा, स्वतःला झोकून दिलं होतं. एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. डीप मिड विकेटला आपण नयनला पाहतोय, एक धाव जरूर मिळाली. अनिकेतला स्ट्राईक रोटेट झाली, विशालकडे धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2-5-4 अशी धावसंख्या खार्डी संघाची. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आपण पाहिलं सिद्धू भोईर आहेत, 90 धावा त्यांनी कुठल्या त्या श्रद्धांजली चषकमध्ये, आणि मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिली तर 67 धावांमध्ये मिळाली. म्हणजे एकच मॅच त्यांना पार करायची होती, मात्र ती मॅच हारलं का पडलेच्या विरुद्ध ते पराभूत झाले, आणि पडलेच्या रोहनलाच ती गाडी बाईक मिळाली. हा चांगला फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. हा येणारा संघर्षमय चौकार विशाल मात्रेच्या बॅटमधनं. सापड्याच्या माध्यमातून नवीन वर्षात खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. 1 जानेवारी ते 5 जानेवारी मात्र याच दरम्यान विशाल मात्रेच्या बॅटमध्ये तो हा तडाका षटकार. 48 ग्रामीण संघ असतील आणि तब्बल 2 लाख रुपयाचं कॅश प्राईज असेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल, आणि आपण पाहिलं तर त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत ते आमचे पिंट्यादादा. पिंट्यादादांच्या माध्यमातून ती मोठी स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2022. त्या अगोदर तुम्ही पाहू शकाल भारतातील सर्वात मोठी स्पर्धा खाडीच्या मैदानात तुम्ही पाहू शकाल. 20 लाखपेक्षा जास्त पारितोषिक असणारी स्पर्धा पहिल्या क्रमांकासाठी. ती स्पर्धा तुम्ही पाहिली तर 14 ते 24 डिसेंबरला तुम्ही पाहू शकाल. हेमंत म्हात्रे यांचे खूप मोठी जिम्मेदारी असेल, मात्र इथे टायमिंग झालं नव्हतं, मात्र सूरज मडवीने केली तिथे चूक. झेल तर ड्रॉप झाला आणि धावा मिळाल्या 6.
अजून एक चांगला फटका. आता मात्र मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं सलग तिसरा षटकार. संघर्ष जरूर करू होता, मात्र आता धावा आपण पाहिल्या तर 26 धावा झाल्यात. हे फटके जर पूर्वीचा काळ तुम्ही पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती हेमंत म्हात्रे त्यांचा या फेवरेट फटका असायचा. तसेच विशाल म्हात्रे सुद्धा खेळत आहेत, मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. नयन येत आहेत, आउटफील्ड फास्ट आहे, तिथे झालंय खराब क्षेत्ररक्षण. दबाव दबाव आणि फक्त दबाव तुम्हाला पाहायला मिळतो आता नागाव संघावरती. पहिल्या षटकात धावा होत्या 3, आता धावा झाल्यात 30. म्हणजे राकेश पाटीलने धावा दिल्या 27. पहिल्या मॅचमध्ये सौरभने धावा दिल्या होत्या 28. याच मैदानामध्ये धावांचा पाठलाग करत असताना रितेश म्हात्रे उर्फ छोट्या जो सोनारपाडाचा खेळाडू त्याने एका षटकात 28 धावा करण्याचा विक्रम सुद्धा या मैदानात नोंदवलाय. म्हणजे या मैदानात जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन केलंय एका षटकात 28, एका षटकात 30 अशा भरपूर धावा आम्ही पाहिल्यात. आणि आता राकेश पाटीलने धावा खर्च केल्या तब्बल 27 धावा. प्रेम भोईर सुद्धा येत आहेत, त्यांची प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुद्धा आहेत आणि गावदेवी क्रिकेट संघ उंबारली या स्पर्धेचा आयोजक आहेत. 2 षटकात 30 धावा. हे मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. पहिल्या षटकात 3 धावा आल्या. नागावला असं वाटलं असेल आम्ही 30-35 पर्यंत थांबू. खाडी संघाला मात्र क्रिकेट तसं नाही आहे. तुमच्या मनामध्ये काय हे मनामध्ये काय चाललंय ह्याला महत्त्व नाही आहे. काही घडू शकते क्रिकेट या खेळामध्ये, कारण एका षटकात 3 आणि एका षटकात 27 हे क्रिकेट आहे. म्हणजे जी सरासरी 3.00 ची होती पहिल्या षटकात, ती सरासरी डायरेक्ट आपण भावेश पाहिलं तर 15.00 ची झाली. हे क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ यासाठी हर्षद मानला जातो. आणि आता स्वतः कॅप्टन कूल सचिन पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकात 30 धावा झाल्या आहेत. गावदेवी खाडी संघ कमी लेखून चालणार नाहीये. मागचा काळ जर आपण पाहिला, मागचा सीझन पाहिला, जवळजवळ 18-19 फायनल ट्रॉफीज याही संघाने जिंकल्या आहेत. त्यामुळे खाडी संघालाही कमी लेखून चालणार नाहीये. सुरुवात सुद्धा त्यांनी चांगली केली होती श्रद्धांजली चषकमध्ये पहिली मॅच जिंकून. सीझनला सुरुवात जरूर झाली आहे. मात्र खेळ प्रत्येक खेळाडू आपला एफर्ट दाखवतोय, प्रत्येक खेळाडू चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतायत. कारण भरपूर साऱ्या स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. सचिन पाटील येत आहेत वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन. एक वेगळी शैली आहे त्यांची गोलंदाजी करण्याची. हा चेंडू अनिकेतसाठी होता, मात्र डॉट चेंडू समाप्ती होती. कारण वाकलन नागाव मॅच आपण पाहिली श्रद्धांजली चषकमध्ये, तर काय गोलंदाजी केली होती सचिन पाटीलने. मी तर म्हणेल त्या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक होतं. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर जीत हिट विकेट झाले आणि मॅच गमावली होती वाकलन टीमने. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल आणतायत सचिन पाटील. आपण पाहिलं तर राजेशच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आणला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर प्रितेश आहेत. 30 धावा झाल्या आहेत. धावांची आता गती चांगली आहे. विकेट जरूर सूरज पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती सूरज बाद झाला होता. 2 वाईट नंतर आपण पाहिलं तर एक सिंगल आल्यानंतर. आता धावांची गती चांगली आहे. 30 धावा झाल्या आहेत सचिन. हा चेंडू तुम्ही पाहताय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथेही मिसफील्ड झाली आहे थोडीशी. आणि आता त्याचंही रूपांतर मला वाटतं 2 धावांमध्ये होईल. पहिल्या मॅचमध्ये जे आपण पाहिलं तेच दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. आणि ज्यावेळी तुम्ही खराब क्षेत्ररक्षण करतात, ज्यावेळी तुम्ही मैदानात उतरतात धावांचा पाठलाग करण्यासाठी, त्याच धावा तुम्हाला अडचणीत आणतात. ज्या प्रकारे आकर्षण संघाला आणल्या 32 धावा. फिल्डिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे क्रिकेट या खेळामध्ये. फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्ही पाहिलं, सोनारपाडाने खूप चांगली फिल्डिंग दाखवली. झेल चांगले पकडले, त्यामुळे मॅच गमावी लागली आकाशन टीमला. अमोलने खूप चांगला झेल टिपला. इथे मात्र कट केलंय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनल भावेश असं क्षेत्र आहे की तिथून चेंडू जर निघाला तर थांबणं भरपूरच कठीण आहे. 1 धाव ॲड होईल. 33 धावा झाल्या. 3रं षटक मार्गस्थ. 3 षटकांतर तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर लगेचच सेकंड राऊंडची मॅच आपण खेळणार आहोत. त्यामुळे अनिकेत पाटील आपल्या खेळाडूंना सूचना करा की कुठेही जाऊ नका. अनिकेत पाटील जे कॅप्टन आहेत सोनारपाडीचे, म्हणजे ज्यावेळी टीम चर्चा होते त्यावेळी अनिकेत पाटील थोडेसे लांब उभे राहतात. सिनियर खेळाडू भरपूर आहेत संघामध्ये.
हा चेंडू तुम्ही आता एक आगळा वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय, म्हणजे एकूण मिळतील या 5 धावा आणि येणारा चेंडू असेल फ्रेट. ते लेजंड क्रिकेटर आणि ज्यांचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे, श्याम भोईर यांचं आगमन होतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. अनेक सामने उंबारली टीमला त्यांनी जिंकून दिले. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना बरेचशा मॅचेस आम्हाला आठवत आहेत की श्याम दादाने जिंकून दिले आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आम्ही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. इथे मात्र फ्रीट होता, मात्र एक आगळा वेगळा फटका स्वीप करण्याचा प्रयत्न होता. विशाल स्वतःवरती नाराज आहे, कारण विशालही माहिती हा चेंडू फ्रीट होता. फ्रीट असा चेंडू आहे मित्रांनो की त्यावर फक्त फलंदाज धावचीत बाद होऊ शकतो. भावेश आम्हाला माहिती देतात 38 धावा झाल्यात, म्हणजे धावांची गती तर चांगली आहे. मात्र इथे या क्रीडांगणाचं आपण जर पाहणी केली सोमनाथ दादा तर 55-60 इथे काम चालणार नाहीये. 70-75 हे टार्गेट तुम्हाला मनामध्ये ठेवावं लागेल. पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता. लेग बाईचा इशारा येतोय. सचिन पाडे याने हलकंसं अपील केलं बघा. सचिन लगेच विचारते की चेंडू लागलाय का तुला. हेच वैशिष्ट्य आहे ग्रामीण क्रिकेटचं. खेळाडू कोणत्या गावचं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, त्याला दुखापत झाल्यानंतर त्याला विचारणं हे खूप गरजेचं असतं. आणि हे नेहमीच आम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलंय. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात मिळाले. 39 धावा आता धावपाल कधी लागल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत सचिन पाटील. नो चेंडू जरूर त्यांचा पडला. एक वेगळी शैली गोलंदाजी करण्याची. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला झेल टिपलाय. नयन मडवी आहेत आणि नयनने झेल टिपलाय आणि फलंदाज अनिकेत अपयशी ठरतोय. अजून एक धक्का मैदानामध्ये खाडी टीमला. पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जायचे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात 30 धावा होत्या, मात्र सचिन पाटीलने कमबॅक केलंय. 90 धावा दिल्या. बघा सचिन सांगतायत की माझा पाय, आणि एक विकेट सुद्धा घेतलाय. सचिन सांगतायत वॉपिंग क्रीजच्या जी लाईन आहे त्याच्या बाहेर माझा पाय पडलाय हे सांगतायत. नो बॉल ज्यावेळी गेला. हे चांगल्या खेळूचं वैशिष्ट्य असतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 39 धावा झाल्यात. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर प्रल्हाद पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाण्याची मागणी केली. तत्पूर्वी जाऊया आपण आमच्या डीजे मास्टरकडे आणि एक ऐकूया चांगलं संगीत. सेवन 117चे फाउंडर दीपेश गीत डायगर यांचं इथे आगमन झालंय. अचूक माहिती क्रिकेटची इंस्टाग्रामवर तुम्हाला मिळते. दीपेशच्या माध्यमातून 40+ क्रिकेट असो, रेग्युलर क्रिकेट असो, अंडर 21 क्रिकेट असो, कोणत्या खेळाडूला बेस्ट बॅट्समन मिळालाय, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण ठरलाय, पहिला क्रमांक कोणी पटकावलाय, ही सर्व माहिती इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्हाला दीपेश देत असतात. त्यासाठी त्यांचंही आम्ही कौतुक करू. सचिन भोईर यांचंही आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत करतोय आम्ही. सचिन भोईरला पाहिल्यानंतर आम्हाला 40+ जितू पाटीलची आठवण झाली. देवीचा पाडा संघाचा जो खेळाडू आहे. खरे प्रत्येक खेळाडूची स्टाईल वेगळी असते. रवी भोईर सुद्धा येत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. कमबॅक तर केलाय सचिन पाटीलने. फक्त 9 धावा दिल्या आहेत. आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये सूरज मडवीला पुन्हा एकदा कॅप्टन सचिनने आमंत्रित केलंय की बाबा आता चांगली गोलंदाजी टाक, कारण की कमबॅक केलंय. 2 षटकात 30 धावा झाल्यात. कमबॅक करावं लागेल. खार्डी संघाकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे, हे विसरून चालणार नाहीये. आता 60-65 धावा बनवाव्या लागतील हर्षद, कारण की 39 धावा झाल्या. 2 षटकात 30 होत्या. म्हणजे बघा कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहिलं. पहिल्या षटकात 3, त्यानंतर 27, त्यानंतर 9. प्रल्हाद पाटील आले. हलकंसं अपील केलं होतं सूरजने. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावपलकर धावा लागल्या 40. विकेट आपण पाहिले तर
3 विकेट आतापर्यंत गेले. 3 बाद 40 अशी धावसंख्या आहे. 11 लेग बाईचा इशारा होऊ शकते. आम्ही थोडंसं विचार मी करत होतो की सुभाषदादांचा इशारा आला नाहीये. लेग बाईज आहे, हरकत नाहीये. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र त्यांच्याकडे कोणतेही प्रयत्न करण्याची संधी राहिली नाहीये. बाउन्स घेतला, चेंडूवर जायला पाहिजे होतं हे सचिन सांगतात. चौकार येतोय. आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहिलंय. विशालचा विचार केला आपण तर विशाल जवळजवळ मला वाटतं राहुल 35 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 44 म्हणजे 44 मधल्या 35 धावा या विशाल म्हात्रेच्या आहेत. चांगली बॅटिंग तो करतोय, गोलंदाजी चांगली करतो, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. इथे मात्र अपील केलं त्यांनी बघा. विशाल म्हात्रे स्वतःही सांगतात की मी बाद आहे. पंचांनी तर बाद घोषितच केलंय, त्यात मात्र शंका नाही आहे. मात्र विशालने लगेच सांगितलं की मी बाद आहे आणि हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतो. 35 धावांचं वादळ मात्र इथे शांत झालं आणि विशाल म्हात्रेची खेळी इथे समाप्त झाली. बाळा काळन आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची नोंद घ्या. लहान मुलं असतील तर तिथून थोडं साईडला वा, कारण वारंवार आम्ही सूचना करतोय. प्रेम थोडं बघा जाऊन तिथे. धावा आपण पाहिल्या तर 44 झाल्यात. केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेत. केतन म्हात्रे आता वाकलन संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन, महेंद्र म्हात्रे पुरस्कृत म्हात्रे अरविंद बत्रेका का असतील. वाकलन संघ म्हटल्यानंतर भरपूर पुरस्कर्ते त्या संघाला लाभतात. चेंज द गेम वडवली बी असेल, असे बरेचसे संघ आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय क्षेत्रक्षक डीपमध्ये. दुसरी धाव होणार नाहीये, एकच धाव मिळते. एकने धावसंख्या पुढे सरकेल. 45 धाबा. देवा पाटील एक यशस्वी उद्योजक उंबारलीचे, त्यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. 45 धावा झालेत. आणि सोमनाथ भोईर मला वाटतं तुमच्या खेळाडूंची सकाळ थोडीशी उशिरा होते. जनार्दन म्हात्रे यांचं आगमन झालंय पडले गावचे. या दरम्यान मिस्टर हॅमिंग स्ट्रोक रोहित आहे तिथे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. केतन म्हात्रेची खेळी इथे समाप्त होईल. अजून एक यश मिळाले, माफ करा प्रल्हाद पाटील आहेत, कारण की प्रेम आम्हाला काहीतरी सूचना करते उद्याच्या मॅचेस बद्दल. नक्कीच नक्कीच सकाळ थोडीशी उशिरा होते. मॅच आपण पाहिली तर खोनी आणि काटेही असणार आहे, लक्षात घ्या. दुसरी मॅच असेल लॉर्ड्स प्रमाणे वसार आणि खंबालपाडा होता, मात्र ती मॅच लास्ट शेवटी होणार आहे. त्यामुळे पहिली मॅच. हा चेंडू तुम्ही पाहतायत, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार जाईल चौकाट. तिच्या मात्र थोडंसं थांबायचं. पहिली मॅच आपण खोनी काटेही खेळणार आहे, त्यानंतर हेडुटणे वर्सेस आजदे दुसरी मॅच होईल. तिसरी मॅच असेल उंबारली विरुद्ध निर्जी आणि चौथी मॅच असेल वसार वर्सेस खंबालपाडा. मात्र लॉर्ड्स प्रमाणे बघा, काटे आणि खोनीमध्ये जो जिंकेल तो संघ वसार आणि खंबालपाड्यामध्ये जो जिंकेल त्या संघावर खेळ लॉर्ड्स प्रमाणे. फक्त मॅचेस आपण वसार आणि खंबालपाड्याची जी पहिली मॅच आहे ती मॅच आपण शेवटची खेळणार आहोत. थोडीशी ॲडजस्टमेंट. एकोणपन्नास धावा झालेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा झाल्यात. सूरज मडवीने 2 षटकं टाकली, 13 धावा दिल्या, 3 गडी बाद त्याने केलेत. सचिनने 1 षटक टाकले, त्याने धावा दिल्यात 9. 1 गडी बाद त्याने केलंय. फक्त राकेश पाटील एका षटकात 27 धावा दिल्यात. आणि आता शेवटचं षटक बघायचं कोण घेऊन येतोय.
नयन मडवी येत आहेत. बऱ्याच वेळा सिद्धू भोईर सुद्धा शेवटचं षटक फेकतात, मात्र आता नयन मडवीचा इथे वापर केलाय. धावा थोडं फास्ट खेळा, टाइम जास्त चाललंय या मॅचला, स्पीडअप करा थोडं. 49 धावा झाल्या, 4 षटकांचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, मात्र स्ट्राईक एंडला केतन म्हात्रे आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत, शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. केतन म्हात्रेच्या बॅटमधनं हा धमाका येतोय. 50 कंप्लीट, 55 धावा धावपलकावरती. कमेंट्री बॉक्समध्ये या. षटकार आलाय, नयनवरती हल्ला चढवलाय पहिल्या चेंडूवरती. हा चेंडू चांगला चेंडू होता. मिडो आपला क्षेत्ररक्षक आहे सचिन, थोडासा वेळ घेत आहे सचिन पाटील आणि त्याचं रूपांतर 2 धावामध्ये होईल. बघा ते तिसरी धाव घेत आहेत की नाही. घेणार नाहीये, कारण की स्ट्राईक केतन म्हात्रेला जर हवी असेल तर 2च धावा घेतील. 2 धावसंख्या पुढे सरकले, धावा झाले 57. आता धावांची गती चांगली आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर केतन म्हात्रेच्या बॅटमधनं आले तर 70+ धावा होऊ शकतात. 57 ऑलरेडी झाल्यात. नयन, हा चेंडू तुम्ही पाहतायत, मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते का बघाच आहे. नाही, सौरभला बाद व्हावं लागेल. सौरभ सुरुवातीला थांबले, एकच धाव ऍड होईल आणि सौरभला मैदान सोडावं लागेल. या स्पर्धेत विकेट टॉसला सुद्धा भरपूर महत्व आहे. धरम आलिमकर येत आहेत नवीन फलंदाज. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा आपण पाहिल्या भावेश तर 58 धावा झाल्यात. 3 चेंडूमध्ये आता 2 मोठ्या फटक्यांच्या शोधात असेल केतन. तर केतनने पहिली मॅच पाहिली आहे. 70+ धावा हव्यात इथे. हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. हा चेंडू तुम्ही पाहताय कार्पेटच्या माध्यमातून लॉंगॉनच्या दिशेने घेत आहे. दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र फलंदाज धरम पोचलेत. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. सोमनाथ भोईर बघायचंय, रिव्ह्यू घेतलाय रनआउटसाठी. बघायचंय डिसिजन काय देतोय. फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचले की पाहणं गरजेचं आहे. 64 धावा झाल्यात ऑलरेडी या डिसिजन नंतर. नॉट आउट आहे, योग्य कॉल पंचांचा, कारण की कॅप्टनने रिव्ह्यू घेतला होता. 66 धावा झाल्यात, 2 धावा ऍड आणि पहिल्या सत्रातील आता मात्र शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू खूप चांगला होता नयनचा. 66 धावांवरती रोखले खाडी संघाला. 67 करायचे आहेत. ट्रिपल 6 आपण पाहतोय. 6 गडी बाद, 66 आणि 67 धावांचं लक्ष येते अनिल वालिलकर प्रतिष्ठान ओम साई स्पोर्ट नागाव संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये 67 धावांचा पाठलाग करावा लागेल. तत्पूर्वी अनिकेत पाटील जे कॅप्टन आहेत सोनरपाड्याचे, आपण इथे टॉससाठी सज्ज राहायचे आणि या 67 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल संघ नागाव या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. राहुल भोरे यांच्याकडे. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे.
च्या आत तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचे, लक्षात घ्या. रनआउट आणि हाईट फॅक्टर बिमर चेंडूसाठी रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. मग तो 15 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यायचे, लक्षात घ्या. आणि तो रिव्ह्यू तुम्ही गमावला तर त्यानंतर रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाहीये. एका इनिंगला एकच रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. रनआउट आणि हाईट फॅक्टर चेंडू चेक करण्यासाठी. ओव्हर टू राहुल भोईर. आपल्या टीमसाठी दिलं. 17 धावा प्रल्हादनी बनवल्या आपल्या टीमसाठी. एक चांगली धावसंख्या, 60+ धावसंख्या, एक चांगली धावसंख्या, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नागाव टीमकडे चांगली बॅटिंग आहे. 2 सलामीवीर फलंदाज राकेश आणि रोहित आलेत मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीप्रमाणे पहिले षटक बाळा नेगुकरचं. पहिला चेंडू गती कमी केली, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती हा पहिला षटकार. राहिला होता आणि या देखील सीझनची सुरुवात चांगली झाली आहे. पुढचा बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. झेलची संधी देखील होती, एवढं सोपं नाहीये. क्लोज कीपिंग करणं तिथे मात्र झेल पकडणं एवढं सोपं नसणार आहे. चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते बाळा निगोकरच्या माध्यमातून. पहिला चेंडूवरती षटकार आला, पहिला चेंडू राहिला फलंदाज रोहितच्या नावावरती. मात्र सेकंड बॉलवरती लगेचच आपल्याकडे असलेला अनुभव सिद्ध करत असताना बाळा निगोकर. पुढचा बॉल, फुल टॉसच्या फक्त दिशा दिलीच क्रॉस द विकेट. खेळ डीप मध्ये तिथे उपस्थित आहेत. शुभम, चांगली फिल्डिंग झाली नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केलाय. राकेश पोहोचणार का? यास पोहोचलेत राकेश भरपूर वेगाने. या दरम्यान धावतात धावावं लागेल, कारण का आता मात्र या मॅचमध्ये धावा बनवायच्या आहेत. आणि राकेश जे केले का अप्रतिम खेळाडू आहे. आता राकेशची विकेट आता धोक्यात होती. मात्र या 2 धावा एक रिस्की जी दुसरी धाव होती ती मात्र कंप्लीट झाली आहे. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 8 त्या धावपलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज बाळा निगुकर पाहायला मिळतात. रोहितनं चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. 3 चेंडू तो खेळलाय, 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. क्लोज फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पंकज क्लोज आपल्याला पाहायला मिळतात. एक रणनीती. यावेळेचा फटका चांगला, सँड अँड डिलीवर पाठवला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा षटकार येतो रोहितच्या बॅटमधून. गुड शॉट.
देखील मगाशीच आम्ही उल्लेख केला, रोहित पाटीलचा खेळ भरपूर चांगला राहिला होता. सलामीला येऊन त्यांनी खूप चांगला इनिंग आपल्या टीमसाठी खेळला होता आणि या देखील नवीन सीझनला सुरुवात झाली आहे आणि जबरदस्त आपल्याला क्रिकेट रोहित पाटीलचा पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. बाळा थोडासा दबाव असेल. हा चेंडू नो बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. च्या बाहेर हा चेंडू असावा, निरंजन सर तेच सांगतायत. ॲज अ गोलंदाज आला, एक्स्ट्रा धाव येत नाही मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू फ्री हिट देखील असेल. प्रत्येकी नो बॉल फ्री हिट आहे या स्पर्धेचा नियम. 15 धावा. यावेळेचा हा फटका हवेत करत मिस्तामिंग शॉट. झेल जरी झाली तरी देखील फलंदाज बाद होणार नाहीयेत. 2 धावा इथनं पुन्हा मिळतील. चांगलं कॉर्डिनेशन आपल्याला राकेश आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित या दोघांमध्ये पाहायला मिळतोय. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय एकूण 17. या धावफलकावरती भावेश आमच्यासोबत गुणसंख्यालेखक आणि आमचे स्कोरर विनीत पाटील. सुंदर स्कोरिंग. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गावदेवी चषकाचा आजचा सलगचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये वडवली बी संघानं अप्रतिम खेळ केला. हेलिकॉप्टर शॉट, फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. सचिन माफ करा रोहित पाटीलच्या बॅटमधून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बाबू भोईर यांचा देखील शुभागमन झालाय. कुंभारली गावचे ज्येष्ठ नागरिक. या बाबू भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बाबू भोईर या व्यासपीठावरती काल मात्र आम्ही त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करणार होतो, मात्र दुःखद निधन झालं म्हणून बाबू भोईर आपल्यासोबत जॉईन नव्हते. मात्र या बाबू भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बाबू भोईर यांचं आमच्यावरती असलेलं अफाट प्रेम, सर्वांसाठी चॉकलेट्स त्यांच्या माध्यमातून दिले जातात. तिकून पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23 वरती. यस चल, मॅच बॉल आलाय. आमचे ऑलराऊंडर्स भरपूर काळजी घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धरम या दरम्यान सेकंड ओव्हर मध्ये फटका चांगला. बॅक टू द बॉलर. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो साइड स्क्रीनच्या दिशेनं. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. प्लीज थोडं सहकार्य करा. हा आक्रमण रोखावा लागेल. आक्रमण सुरू झालं आता, मात्र दोन्ही बाजूने आक्रमण सुरू झालं. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं रोहित पाटीलचं आक्रमण, त्याच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आले आणि राकेशने सुरुवात केली चौकारानं. ही ताकद आहे नागाव टीमची. धरम सेकंड ओव्हरमध्ये ओव्हर द विकेटने फुल टॉस फटका देखील हवे तर मिस्तामिंग. सौरभ तिथं उपस्थित आहेत. परतावा लागेल राकेश पाटीलला मैदानाच्या बाहेर. नागाव संघाला लागणारा पहिला मोठा धक्का. फलंदाज बाद.
शुभपर गावचे प्रवीण दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं. सारोन चषकाचे लाडके आयोजक प्रवीण दादा पाटील बोपर यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे. तर पहिल्या धक्का लागत असताना नागाव संघाला दरम्यान चांगली वापसी करतो धरम या षटकामध्ये. बंटी आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट नाकुट्यापदा चेंडू हा फुल करण्याचा प्रयत्न होता. तिथं उपस्थित आहेत सौरभ. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. 2 धावा येत नाही येतील. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 29 वरती. 29 इन अ बोट. 67चा टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा बाळा नेगुकरनं खर्च केल्या. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला पहिल्या षटकामध्ये. रोहित पाटीलचा बल्ला जबरदस्त बोलतो मात्र या स्पर्धेमध्ये. रोहित पाटीलचा फॉर्म असाच राहिला तर नागाव संघाचा खेळ जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. धरम सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्टार्टिंग एंडला बंटी वंडावून आला फलंदाजी करण्यासाठी. गोट्या पदा चेंडू पाकपुरा जाऊन कट करण्याचा प्रयत्न मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिट झालाय. मात्र सुखरूप आहेत. क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये नक्कीच ते भरपूर लवकर आले होते. चेंडूच्या बॅटचा संपर्क आला अगोदरच कॉलिंग होती की धाव आपल्याला घ्यायची आहे. कॉम्बिनेशन खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. एक रिस्की सिंगलच्या मदतीनं थर्ड अंपायर खाडी टीमच्या माध्यमातून. तर जाऊया आपण कंट्रोल रूम मध्ये. नॉट आउट. रिओ देखील गमावला आहे. खूप लवकर धाव घेण्याचा प्रयत्न बघा. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. भरपूर वेगानं धावून गेले होते आणि आपल्या क्रीजमध्ये खूप लवकर ते देखील आलेत. यस श्यामदादा भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत देवेंद्र पाटील यांच्याकडनं. संघाची धावसंख्या वय वर्ष जरी जास्त झाली असेल देवेंद्र मात्र खेळ अजूनही तसाच आहे. श्याम भोईर यांचा संघाची धावसंख्या 30 वरती. धरम पुढचा चेंडू ओव्हर द विकेटनं या दरम्यानचा चांगला फटका आपण बघतो. ग्राउंड शॉट डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर होते. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट. चेंडू स्लीपर कव्हरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लासिकल ड्राईव्ह हा येतोय चौकार. क्या 34 धावा. यावेळेचा हा फटका हवे तर मिसामिंग शॉट. झेलची संधी. कॉलिंग आहे की हा माझा झेल मी घेणार आहे. केतन मात्रेचा खूप चांगला कॉल आणि मोठी विकेट या मॅचची. रोहित चांगली बॅटिंग करत होता मात्र आता परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा भरपूर मोठा दुसरा धक्का नागाव संघाला. कमी का खाडी संघ. जितेश भोईर वाकलंगावचे खेळाडू यांनी नितीन काळांशी संपर्क साधायचे. जितेश भोईर वाकलंचे खेळाडू आपण नितीन काळांशी संपर्क साधायचे. 2 ओव्हरचा खेळ संपल्या. षटकामध्ये धरमनं खूप चांगली गोलंदाजी केली. 2 सलामीवीर फलंदाजांना आता मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलेत.
त्याची कामगिरी खूप चांगली आपल्याला पाहायला भेटली. 11 धावा त्यांनी खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या आणि आता मात्र सलामीवीरांनी खूप चांगली सुरुवात तर करून दिली नागाव संघाला. इथनं बघू एक मोमेंटम आता निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय गावदेवी खाडी संघानं. मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत हा रंगतदार सामना नक्कीच होईल, यामध्ये शंका नाहीये. 34 धावा स्कोरबोर्डवरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलं षटक राहिलं नागाव टीमच्या बाजूनं. दुसरं षटक पुन्हा एकदा खाडी संघानं केला कमबॅक. विशाल म्हात्रे थोडासा वेळ कमी का खाडी. विशाल म्हात्रे फुल टॉस बॅक टू द बॉलर खेळले. चांगला या दरम्यानचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करणं एवढं सोपं नसतं. न्यू मॅनी नवीन फलंदाज सिद्धेश भोईर आलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी खाडी संघाची. चांगला क्रिकेट ह्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली देखील मॅच खूप चांगली झाली. प्रयत्न केला आगासन टीमनं शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा. 10 धावानं तो सामना त्यांना गमावा लागला होता. सोनारपाडा टीमनं ती मॅच जिंकली होती. विशाल म्हात्रे पुन्हा एकदा फुलरेंचा चेंडू बॉटमचा खूप सुंदर वापर. आपल्याला खाली ठेवलं तिथं डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. केतन मात्रेची चांगली फिल्डिंग. फेक सुंदर आहे आणि आता परतावा लागेल बंटीला मैदानाच्या बाहेर. अप्रतिम आपल्याला फेक पाहायला भेटली. सांघिक यश. अजून एक धक्का लागतो नागाव टीमला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गावदेवी खाडी टीमच्या माध्यमातून. 1 विकेट डाऊन, फलंदाज बाद. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो खाडी संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे आता ही वापसी केली आहे मॅचमध्ये. राकेशला बाद केलं, त्याच्यानंतर इन्फॉर्म खेळाडू रोहितला बाद केलाय. बंटी देखील रनआउट बाद झाला. विशाल मात्रेचा अजून एक चांगला चेंडू फुलर लेनचा. मात्र बॅकफ्लिकचा खूप चांगला वापर. पुन्हा खराब फिल्डिंग झाली आहे. इथनं अजून एक विकेट मिळेल. अजून एक रनआउटची विकेट. अजिबात आपल्याला कॉलिंग पाहायला मिळत नाहीये. दोघां खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन नसल्या कारणानं लागोपाठची ही दुसरी रनआउटची विकेट. नागाव संघ पूर्णपणे बॅकफुटला या मॅच मध्ये आणि खाडी संघानं केलाय एक अप्रतिम कमबॅक या सामन्यामध्ये. 1 विकेट डाऊन, खेळाडू बाद. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट होईल. फुल टॉस त्याचा मात्र फायदा घेता आला नाहीये. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव येतनं मेल. काय कमबॅक केला. पहिलं षटक 23 धावा. सेकंड ओव्हरमध्ये धरमनं 11 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या. या षटकामध्ये ऑलरेडी 2 रनआउटच्या विकेट आल्या आहेत. नागाव संघाची सुरुवात चांगली झाली, मात्र त्याच्यानंतरचा कमबॅक देखील अप्रतिम आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त की आपल्याला पाहायला भेटला गावदेवी खाडी संघाच्या माध्यमातून. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 37 वरती.
37 धावा स्कोअरबोर्डवरती. टीमचे कॅप्टन सचिन पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला. विकेट्स गरजेच्या होत्या, त्या विकेट्स आता मात्र प्रत्येकी षटकामध्ये इथं आपण बघतो कमबॅक करत असताना, आणि हा कमबॅक गरजेचा होता, तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय टीम खाडीच्या माध्यमातून. चौदा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 30 धावेची गरज आहे. भास्कर पाटील आमचे गुणसंख्या लेखक यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग भास्कर. विशाल म्हात्रे सुशूट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क नाही. या प्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विशाल म्हात्रेच्या माध्यमातून. षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. या षटकामध्ये प्रत्येकी चेंडू आपल्याला वेगळा पाहायला भेटला. जास्तीत जास्त चेंडू आपण फुलर लाईनचे बघितले. विकेट टू विकेट गोलंदाजी केली आणि पूर्णपणे नागाव संघाला आता मात्र थांबवलं, अक्षरशः थांबवून ठेवलाय. ही धारदार आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते विशाल म्हात्रेचे. अष्टपैलू खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा गावदेवी खाडी संघ घेतो तेव्हा तेव्हा त्याची प्रमुख गोलंदाजी आपल्याला प्रतिम पाहायला मिळते प्रत्येकी स्पर्धेमध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, अजून एक फलंदाज बाद. सूरज फौजदार जेलच्या खाली आणि पूर्णपणे कमबॅक केला या मॅच मध्ये गावदेवी खाडी संघानं. जबरदस्त प्रतिम गोलंदाजी, अजून एक विकेटचे बदन. सचिन पाटील देखील मैदानाच्या बाहेर. व्यासपीठावरती मी कैलास पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभसे पडलेगावचे जनार्दन म्हात्रे यांचा इथे सत्कार करायचा आहे. जनार्दन म्हात्रे यांचाही सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. सन्मान इथे केला होते. चला, सोनारपाड्याचे कॅप्टन आपण अनिकेत अमोल पाटील इथे उपस्थित आहेत. कॅप्टनने उपस्थित राहायचे. सेकंड राऊंडची पहिली मॅच 4 ओव्हरची लगेच होणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर आमच्या व्यासपीठावर तुम्ही पाहतायत टेनिस क्रिकेट 7117चे फाउंडर दीपेश गीत आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि क्रिकेटची अचूक माहिती इंस्टाग्रामवर त्यांच्या माध्यमातून मिळत असते. मग 40+ क्रिकेट असो, रेग्युलर क्रिकेट असेल. दीपेशला विनंती असेल या आपण सचिन भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ असते दीपेश गीत यांचा इथे सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त अपडेटर आहेत. क्रिकेटची अचूक माहिती प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवत असतात. कोणता संघ उपविजेता आहे, कोणत्या संघाने फायनल जिंकली, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन कोण आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण आहे, आणि दोन्ही फॉर्मॅट नाहीतर तिन्ही फॉर्मॅट आपण म्हणूया अंडर 21, 40+ आणि रेग्युलर. त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू नितीन खान. जर मॅचच्या दिशेनं 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावेची गरज आहे. ग्राफ आपण जर बघितला, चढता क्रम होता पहिल्या षटकामध्ये, त्याच्यानंतर आपण बघतो उतरता क्रम आपल्याला पाहायला भेटला. क्रमावली खूप महत्त्वाची असते क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. पहिल्या षटकामध्ये बाळा निगोकरने 23 धावा खर्च केला. धरमचा वापर केला. धरमनं 11 धावा खर्च केला. 2 विकेट घेतल्या. विशालनं काय गोलंदाजी केली, 2 सांघिक यश, त्याच्यानंतर 1 विकेट त्यांनी देखील घेतली. म्हणजे चांगली आपल्याला गोलंदाजी आणि चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते मॅचमध्ये. अजूनही मॅच संपली नाहीये. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावेची गरज आहे. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सूरज मडवी आणि मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश भोईर. स्टॅकिंग यांना सिद्धेश. यावेळेचा हा फटका फसला. मिस टायमिंग आहे. शॉट आहे. तिथे फिल्डर होते, भरपूर दूर राहिले. 2 धावा इथनं मिळतील. सूरज फौजदार तिथे उपस्थित होते. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो एकूण या दरम्यान 39 या धावफलकावरती. सेकंड स्पेलमध्ये धरमचा वापर केला जातोय. गावदेवी खाडी संघाच्या माध्यमातून 11 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 28ची गरज आहे या मॅचमध्ये. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. धरम पुढचा बॉल. अकुटपाचा चेंडू, आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. गती कमी केली. गतीमध्ये मिश्रण करत असताना त्याचा फायदा झाला धरमला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकी षटकामध्ये पाहायला भेटली.
इक्वेशन प्रत्येकी षटकानंतर आपल्याला वेगळा पाहायला मिळेल. आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत 28 धावा या मॅचमध्ये. धरम फुलरलेनसह अजून एक चांगला चेंडू ऑनटचा खूप चांगला फटका बॅकला खाली ठेवलं. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. केतन म्हात्रे तिथं उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त इथं धाव मिळणार नाहीये. सिंगल डबलने विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न, मात्र सिंगल डबलने काम जमणार नाहीये. विजय भरपूर दूर आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 27 धावांची गरज आहे. 9-27 इक्वेशन आम्हाला स्कोरर भावेश माहिती देतील. किती विकेट्स पहिल्या इनिंग मध्ये गमावल्या होत्या बॅटिंग करत असताना काडी संघानं. नागाव टीमच्या विकेट आता मात्र किती आहेत? काडीच्या 6 विकेट होत्या, नागावच्या 5 विकेट आहेत. म्हणजे हा प्लस पॉईंट आहे. नाणेफेकी देखील नागाव संघानं जिंकलाय. विकेटचा देखील प्लस पॉईंट नागाव संघाच्या बाजूने. मात्र मॅच चांगली पाहायला मिळेल आपल्याला. सूरज ज्याला आपण पहिल्या क्रमांकावरती सलामीला वारंवार बघितलाय, विकेटनं चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक विकेट. सूरज मडवी देखील मैदानाच्या बाहेर. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी धरमच्या माध्यमातून. फलंदाज बाद. चांगला कमबॅक केलाय गावदेवी खाडी संघाचं मी कौतुक करेल. पहिल्या षटकात ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की भरपूर धावा आल्या होत्या पहिल्या षटकात, मग त्यानंतर चांगला कमबॅक ज्या प्रकारे आपण पाहिलं तर नागाव संघाने चांगला कमबॅक केला होता. बॅटिंग जे 2 रनआउट झाले राहुल, तिथून मॅचला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नयन आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या आपण बघतोय दरम्यान 40 वरती आहे. अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. अनिकेत पाटील आपण यायचे टॉससाठी. राहुल मला वाटतं आता समीर पाटील सुद्धा आलेत, माजी ग्रामपंचायत सदस्य सोनारपाडा. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो फुलरलेनचा. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यानचा हा चेंडू वाईट आहे. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली धरमच्या माध्यमातून या मॅच मध्ये. या दरम्यानचा हा चांगला फटका तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. विकेट विकेट आणि विकेटच आपल्याला प्रत्येकी षटकामध्ये पाहायला भेटले. पहिलं षटक राहिले नागाव संघाच्या बाजूनं, दुसरं तिसरं चौथं बाकीचे तिन्ही षटक राहिले खास करून खाडी टीमच्या नावावरती, ज्यांना प्रतिम गोलंदाजी केली. पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला मात्र संघ नागाव पाहायला मिळतोय. अजून एक धक्का. थोडीशी घाई करा. राजेश आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 26 धावेची गरज. मॅच होती कुठे आणि आली कुठे बघा. आणि त्या धावा आता कंपल्सरी चेस कराव्या लागते, कारण का विकेट जास्त गमावल्या आहेत. एकूण 7 खेळाडू बाद झाले. टॉस जरी जिंकला असेल नागाव संघानं. चला विशाल म्हात्रे प्लीज, आपल्याला फटाफट क्रिकेट खेळायचे. विशाल सहकार्य करा. नक्कीच तुम्हाला अंपायर देखील वारंवार आमचे सुभाष सर आहेत, निरंजन सर आहेत, तुम्हाला सातत्याने वारंवार सूचना करतायत तुम्हाला लवकर खेळायचे. 6 चेंडू 26 ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश भोईर.
या दरम्यानचा फुलटॉस होता, मध्ये तो बीमर घोषित केला, अंपायरचा इशारा नो बॉलचा आलाय. 1+1 2 धावा इथनं मिळतील. बीमर आहे आणि आता समीकरण असेल 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये, अजूनही हा सामना संपला नाहीये. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत नागाव संघ देखील 100% प्रयत्न करेल. 6 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 24 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. आज स्पर्धेचा सलग बघतो आपण दुसरा दिवस आणि गावदेवी चषक उंबारलीच्या मैदानावरती बघतो आपण. हा गावदेवी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. नाही राहुल, या मैदानाचा आपण इतिहास मागे वळून पाहिलं तर एका षटकात 28 धावा सुद्धा झाल्या होत्या. ज्या प्रकारे सकाळीच मी उल्लेख केला, रितेश म्हात्रे छोट्या जो सोनारपाडाचा खेळ आहे त्यांनी कारनामा केलाय. त्यामुळे 24 महाग नाही आहेत सिद्धू भोईरसाठी. डेफिनेटली अजूनही सामना संपला नाहीये. मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळते. चांगला चेंडू, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी. फुलर लेनच्या आपल्याला भरपूर चेंडू पाहायला भेटले आतापर्यंत. पहिलं षटक मोठं राहिलं, मात्र त्याच्यानंतर प्रत्येकी गोलंदाजानं कमबॅक करून दिला. विकेट प्रत्येकी षटकामध्ये आले. म्हणजे पहिल्या 2 खेळाडूंचा जर विचार केला, रोहितचा, त्याच्यानंतर राकेशने 4 धावा बनवल्या. रोहितनंच चांगली बॅटिंग केली, त्यानं 26 धावा बनवल्या. अजून त्याच्याकडनं अपेक्षित होत्या, मात्र बाकीचे जे काही फलंदाज आले त्यांनी मात्र चांगला काय खेळ केला नाहीये मॅचमध्ये. फुलटॉस हे फटका देखील चांगला समोर खेळले. तिथं फिल्डर आहेत केतन म्हात्रे, चांगली फिल्डिंग. धाव घेतली नाहीये कारण का आता स्ट्राईक हवी आहे. या दरम्यान फलंदाज सिद्धेशला 4 चेंडू विजयासाठी 23 धावा कंपल्सरी बनवायच्यात. यावेळेचा फटका चांगला आहे, या फटक्याची गरज देखील होती. तो फटका आता मात्र आलाय संघर्ष करत असताना. संघर्षमय षटकार. मजा तेव्हाच येते जेव्हा तुमचा विरोधक मजबूत असतो, बलाढ्य असतो, ताकदवान असतो. आणि आता मात्र विरोधक बलाढ्य आहे, विरोधक ताकदवान आहे, त्याच्याकडे ताकद चांगली आहे. मात्र सिद्ध करावं लागेल सिद्धेश भोईरला. या मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट खेळावं लागेल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धावेची गरज आहे. षटकारच मारावे लागतील. प्रयत्न नक्कीच करेल सिद्धेश भोईर देखील. आणि आता मात्र क्लोज फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. रणनीती वेगळी आपल्याला पाहायला मिळते टीम गावदेवी खाडीच्या माध्यमातून. मॅच बॉल आलाय. 3 चेंडू 17ची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि ही दुसरी मॅच. क्लोज फिल्डर सिलिमिडॉन 3-17. हा चेंडू या दरम्यान टाकावा लागेल. पुन्हा व्हाईट बॉल. 3 चेंडू 16 धावेची गरज आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सामना संपला नाहीये. 3 चेंडू टाकणं बाकी आहे. 16 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. खाडी की नागाव, नागाव की खाडी, कुठला संघ असणार आहे पुढच्या फेरीमध्ये. पुढचा चेंडू समोरच्या दिशेनं खेळ, तिथे फिल्डर उपस्थित आहेत. सिंगलनं काम जमणार नाहीये. धाव इथनं या दरम्यान एकच मिळणारे आणि फलंदाज झालेत बाद. राजेश. पंधरा धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 2. सोनरपाडा टीमचे कॅप्टन येऊन थांबायचं आपण. टॉस लगेचच केला जाईल. जबरदस्त आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. फुलर रेनचा अजून एक चांगला चेंडू गोलंदाजा षटकामध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे. या मॅचमध्ये राहिली औपचारिकता.
चांगला चेंडू आणि विकेट देखील आली आहे. अशा प्रकारे मॅच झाली कंप्लीट. सामना मात्र जिंकला मैदानाच्या आतमध्ये गावदेवी खाडी संघानं. अभिनंदन दिनेशजी नामन पाटील, अभिनंदन. खूप चांगला आपल्याला खेळ पाहायला भेटला या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. चला टॉससाठी लगेचच सूरज पोहोचदार, टॉससाठी आपण लगेचच यायचं आहे. सेकंड करूनच तुम्हाला मैदानाचा ताबा सोडायचा आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी. या सामन्यात मॅच विशाल म्हात्रे ज्यानं सुंदर गोलंदाजी केली, चांगली बॅटिंग देखील केली, तो विशाल ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी आपण प्रवीण पाटील यांचा सत्कार इथे करणार आहोत. सचिन भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते प्रवीण पाटील त्यांच्या माध्यमातून सारांश पाटील चषक एक ज्यांचा चिरंजीव आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये 5 वाजता भोपर येते. त्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत प्रवीणदादा पाटील. या आपण आपल्या इथे सन्मान केला जाईल प्रेमाची शाल आणि मोमेंटो देऊन. त्यानंतर आपण टॉसकडे सुद्धा वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच विशाल म्हात्रे, 35 धावांची वादी खेळी त्याने इथे साकारली. तर विशाल म्हात्रे या लवकर मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर खाडीचे कॅप्टन सूरज पोझर आपल्याला यायचे टॉससाठी. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा देणार आहोत विशालला. खूप चांगली बॅटिंग केली विशालने आणि खास करून गोलंदाजी विशालने भरपूर चांगली केली. तर विशालनेच या मॅचला कलाटने दिले राहुल बॅटिंग आणि बॉलिंगमधून. तर अनिकेत या टॉससाठी 4 ओव्हरची मॅच असेल सोनारपाडा विरुद्ध खार्डी. विशाल बोलत तर नाहीये, मात्र बघूया बोलतायत का. विशाल अभिनंदन. पहिल्या षटकात भरपूर धावा बा निगुगरच्या षटकात खर्चवला होत्या. मॅच नागाव संघाच्या बाजूला होती, मात्र काय सांगशील नागाव संघाने कुठे चुका केल्या. त्यांची गोलंदाजी खूप चांगली होती, कारण की पहिल्याच ओव्हरला आमच्या 23 रन आल्या होत्या. त्याच्यामुळे आमच्यावरती खूप प्रेशर होता, कारण की धरमनी चांगली गोलंदाजी त्याच्यामुळे मी जास्त फ्री झालो. त्याच्यामुळे मी या साईडने हवेच्या अपोजिट घेतली गोलंदाजी. खूपच चांगली गोलंदाजी झाली. विशाल काय सांगशील आता सोनारपाडा संघाबरोबर मॅच खेळायची 4 ओव्हरची मॅच असेल.